प्राण्यांचं पण तुम्ही रिडिंग घेता म्हणजे रेकॉर्ड्स ओपन करता, याच्यामध्ये पण काय एक्सपिरियन्स आलेत का तुम्हाला? येस, नक्कीच भरपूर आले एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये. आता मध्येच मी एका क्लायंटची रिडिंग केली. त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं की त्यांचे 2 डॉग होते, मेल फिमेल, आणि ते पुष्कळ असे वयस्कर होते. जवळजवळ 15 वर्ष होऊन गेले डॉगला त्या. आणि एक डॉग त्यातला जो मेल होता तर तो वारला आता 4 महिन्यापूर्वी. मग त्यांचं म्हणणं असं होतं की ती जी फिमेल आहे तर ती खूप नर्वस आहे अशी, म्हणजे बहुतेक तो गेल्यामुळेच त्यांना वाटलं की ही का नर्वस आहे असं. मग त्यांनी रिडिंग केलं. मग त्यांच्या रिडिंगमध्ये असं आलं डॉगच्या त्या की ती असं म्हणजे तिला आता भीती बसली मनामध्ये की हा गेला आता मी पण जाणार आहे. सो मी गेल्यावरती हिचं काय. ओके. म्हणजे मालकाची काळजी देऊ. म्हणजे मालकाची काळजी त्या ह्याला होती डॉगला. त्याला असं वाटलं आता मी गेल्यावरती म्हणजे आता कसं होतं की आता मी शेवटी एकटीच उरली, बरोबर. मग मला काळजी बाकीच्या घरच्यांची. करेक्ट. मग त्याला असं होतं की आता मी गेलं हे काय करणार. मग त्यावेळेस तिने मला डॉगनी सांगितलं असं की ह्यांना सांग जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एक छोटं अजून घेऊन या डॉग तुम्ही, म्हणजे तोपर्यंत ह्यांना जरा सवय होईल त्याची. ओके. म्हणजे मी देखील निर्धास्त जाईल आणि ह्यांना पण त्रास नाही होणार त्या गोष्टीचा. त्यांना पण आपल्याशी प्रेम होतं Yes, तसं, yes. आणि ते पण बोलत असतात. येस. आणि रेकॉर्डिंग्समुळे ते पॉसिबल झालं की काय मनात चाललंय त्या फिमेल डॉगच्या ते आपल्याला Yes. ओळखता आलं.